आली आली भाग्यलक्ष्मी। मला असं म्हणायचंय की बघ आता तुझी बायको गेली की माळणपणासाठी, तिचा नाही केला हा असा विधी, आणि ती काशी कोण मोठी लागून गेलीये महाराणी, तिचाच का केला हा विधी सांग मला। मला ठाऊक आहे तू कोण आहेस, बघ तूही मोहिते घराण्याचा मुलगा आहे, तोही मोहिते घराण्याचा मुलगा आहे, पण त्याच्या नावावर आहे 700 कोटीची मालमत्ता, त्यामुळे त्याच्या बायकोला तुझ्या बायकोपेक्षा जास्त मान। खरी काशी घराबाहेर हो, कुठं खस्ता खात फिरत असेल कुणास ठाऊक। घरची भाग्यलक्ष्मी घराबाहेर असताना पुन्हा बाजार बसवीला आशीर्वाद द्याया मी यायची नाही। गोदात्या सत्य काहीही असो, आपण त्या मागच्या भावना तर समजून घ्या। खोट्या लोकांची खोटी भावना समजून घेऊन मी त्या घरात यायची नाही। गोटुशी आहे म्हण, आई म्हण, याचा अर्थ तरी कळतो का तिला? गोदात्या भलेही तुमचा तिच्यावर राग आहे, पण संजय तर तुम्हाला मुलासारखा आहे ना, त्याच्यासाठी तरी या। संजय चुकीच्या संगतीत आहे, त्याला असल्या कामात मी साथ द्यायची नाही। तीच माझ्या तळपायच्या आत्मस्तकात गेली, बघतोस ना सगळी कामं मी करते। ती वीणा अजून आलेलीच नाहीये, बसते चला आराम करत, त्यात ती लाल आरामात बसते आणि ऑर्डर सोडते नुसती, का म्हणून काही होत नाही तिच्याने। संजयने ना तिला या घरात ठेवून चूक केली, काय तर म्हणे चित्राने जबाबदारी सोपवली, आणि तुझं काहीतरी वेगळंच। सरिता सरिता नुसता जप चालू आहे, तिचे काय पाय धुवत बसणार होता? अगं पण आई, कधी आईच्या पायाला बाम तरी लावलाय? काय तर म्हणे पाद्यपूजा का नाही केली? त्या बबलीसाठी मला काही वाटत नाही हो, पण हे असे नाहीयेत, हे तुमच्याशी किती वाईट वागले असतील तरी हिला तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे। तुम्ही जर पाद्यपूजा सोहळ्यात नसलात तर यांचं मन नाही रमणार। उदात्या यांच्याकरता तरी या ना। नाही काशी, यायला तरी तुझं मी काय बी ऐकणार नाही। काशी, या विधीने आम्ही तुम्हाला हमी देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव आहे। आम्ही सतत तुमच्या बरोबरच आहोत, तुमची अवस्था आम्हाला कळते, आणि म्हणूनच तुमचे पाय धुणे इतपत आम्ही तुमची काळजी घेऊ, कळलं? आता उगाच भलते चलते विचार मनात आणू नकोस। माफ करा राणी सरकार, तुमची ही मागणी मला पूर्ण करता येणार नाही। दुसरा कुठला आदेश असेल तर सांगा। मी आलोच, मला भाऊ काकांशी कामाबद्दल बोलायचंय। येतो। नाही गोदात्या, मी अशा खोट्या गोष्टीचा आधार कधीच घेणार नाही। जोपर्यंत त्यांना पटत नाही की मीच काशी आहे, तोपर्यंत मी यांच्या समोरही जाणार नाही। उद्यापासून कामावर आलीस ना, पहिले मला भेटायचं, काय काम करायचं, कुठलं काम करायचं, कधी काम करायचं मला विचारायचं, नाही तर पगार कापून हातात देईन, समजलं? चल रे, आणि जेवण वेळेवर कर। चल हळू ये हा बळा, ये। आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुझ्या भाऊकाकांनी सगळी तयारी केलेली आहे। माद्या, चला हे सामान ठेवा, ते बाकीचं घेऊन या आणि तयारीला लागा। आता मला एक क्षण सुद्धा या घरात थांबायचं नाही। अरे बाळा, बाळ तसं नाहीये रे, एक तर ती वीणा नव्हती आज, त्यात तू त्या सरिताचं रडगाणं घेऊन आलास, आणि तुला तर माहितीये ना, त्या बुजगावण्याचं नाव जरी कोणी काढलं ना माझ्या समोर तरी माझं डोकं फिरतं। आई, किती झालं ना तरी ती माझी बायको आहे, तू विसरू नकोस। आज त्या बबलीची काशी म्हणून पाद्यपूजा होते, मग माझ्या बायकोची का नाही? त्या सरितासाठी भांडतोस माझ्याशी तू? आली मोठी बायको, अरे तुझी बायको आहे ना म्हणून आतापर्यंत गप्प बसले मी, नाहीतर या घरची मोलकरीण करून ठेवली असते तिला। मोलकरीण? वीणा, वीणा, या आलात का रंग उधळून? हा, उशीर का झाला तुला? काय ग? आली आली भाग्यलक्ष्मी।